एकच भाषा कळते आणि ती म्हणजे सत्ता जायला लागली, सत्ता जायला लागली की ते लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती. जरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं. मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसल्यानंतर 190 आमदार काँग्रेसमधले, बीजेपीतले, उबाटामधले, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस हे असताना जरांगे पाटील यांच्या दर्शनाला गेले. आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो. त्याच्या पलीकडे आपण असणारा बघत आणि तिथे आपल्याला असं दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल. कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बदलू. हे 170 180 आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसंच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा. जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्चीखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला. आणि देवेंद्र फडणवीसने काय केला तर 2 सप्टेंबरचा GR काढला आणि 2 सप्टेंबरचा GR काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा, मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा GR काढून त्यांनी असणारं ओबीसी मध्ये, ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती. आणि आता आपण बसून मागणी काय करतोय, आपण मागणी ही करतोय की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का? देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ते 190 आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ते आहेत. किंवा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली. ही राजकीय लढाई सुरुवात झाली. 180 मराठा समाजातून जे आमदार होते त्यांनी असताना देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही. आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना GR काढला अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला वाटतं का की हा GR रद्द झाला पाहिजे? मी आपल्याला विचारतो, ओबीसीला असं वाटतं का की हा GR रद्द झाला पाहिजे? मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? पहिलं, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता कामा. ओबीसीने खुणगाठ बांधली पाहिजे. काय खुणगाठ बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी, त्यांचे सहयोगी कोण आहेत, त्यांचे मित्रपक्ष कोण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे, यांना काय, यांना सुद्धा मी मतदान करणार नाही, यांना सुद्धा मतदान करणार नाही. तेव्हा एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे, हे लक्षात घ्या. आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात त्यांनी असताना उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे, एक ओबीसी असला पाहिजे. काही मतदारसंघ इथले असणारे एससी साठी राखीव आहेत, काही मतदारसंघ या ठिकाणी ट्रायबल साठी राखीव आहेत. हा एससी आणि एसटी हा प्रो आरक्षणवादी आहे, हे लक्षात घ्या. आरक्षणाच्या बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तो आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या मंचकावरनं जे सांगण्यात आलं, नवनाथ वाघमारेंनी सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं की आपलं मत कोणाला द्यायचं, आपलं मत कोणाला द्यायचं, आपलं मत आरक्षणवाद्याला, आपलं मत ओबीसीला, आपलं मत एससीला, आपलं मत एसटीला, आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला, जोरात बोला, जोरात बोला, डोक्यात राहील की दंगल होय जायचं म्हटलं. भारतीय जनता पक्ष लागली आहे दंगल करायला, फोडाफोडी करायला सुरुवात झालेली आहे. आता एक नवीन खेळ सुरुवात होईल. बिहारचं इलेक्शन संपलं रे संपलं की आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचं आहे. बीजेपीचा नवा फंडा सुरुवात होईल. अमेरिका आपले तुकडे करायला निघाली आहे म्हणून मोदीच म्हणे, अरे बाबा या देशामध्ये कोविड कोणी आणलं, नरेंद्र मोदी तुझा मित्र डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन आला ना. जगाने असणारे आपले सगळे दरवाजे बंद केले, परदेशी नागरिकाला येऊ दिलं नाही. का परदेशी नागरिकाला तर त्याच्याबरोबर कोविड येईल. भारतामध्ये कोविड कोणाबरोबर आला तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर आला, हे आपण लक्षात घ्या. इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम कॅन्सल कर अहमदाबादचा. डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकटा येत नाही, त्याच्याबरोबर 4000 लोक येतात. याच्यापैकी एकाला सुद्धा कोविड झाला. भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही. त्याच्या मार्फत एक कोविड पेशंट आला तर आपल्याकडे कोविड आला, हे लक्षात घ्या. पण माय फ्रेंड
डोनाल्ड ट्रम्प असं कोण करत? नक्की तू एकटाच म्हणतोय, दुसरे जण घाबरलेले दिसतात आहे. बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी. कोविड जर कोणी आणला तर मोदीने या देशामध्ये आणला, हे लक्षात घ्या. तेव्हा या देशामध्ये कोविडने जे मेलं, जी दगावली, त्याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. हे डोक्यात घेऊन बसायचं. मित्रो, आता पाकिस्तानचा 15-20 दिवसामध्ये चालू होईल. अरे तुला इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान तिने केले, तुला 5 पाकिस्तान करायची संधी होती, ती का नाही केलीस? आयुष्यामध्ये लक्षात घ्या, गाठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही. गाठ्या आणि फाफडा हा कधी लढताना बघितलाय का? तो नेहमी काय म्हणत असतो? तो नेहमी काय म्हणत असतो? गाठ्या आणि फाफडा. सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य. काय म्हणतो? जमवा दोन्ही. तो वापरतो की नाही? जमवा दोन्ही. जमवा दोन्ही म्हणजे काय? जमवा दोन्ही म्हणजे काय? लेनदेन करून जाऊ दे. किंवा हे जे लेनदेन करणारे जे आहेत ते या देशाला धोका आहे, ते आपण लक्षात घ्या. इथला डोनाल्ड ट्रम्प धोकादायक नाहीये. तो भारताच्या विरोधात नाहीये, तो मोदीच्या विरोधात. आणि मोदी असं म्हणतोय की तो भारताच्या विरोधात आहे. ट्रम्प काय म्हणतोय? बाबा तू रशियाकडून तेल घेतोयस आणि ते इतर देशाला विकतोयस, त्याचा नफा कोणाला जातो हे सांग. रशियाकडून तेल घेतोस, ते तो विचारतो, मोदीला विचारतो तो की तो विकतोयस, मान्य आहे, पण त्याचा नफा कोणाला जातो? चुकलास. याचा सगळा नफा हा अंबानीला जातो. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो किती कोटीचा हा नफा जातो. कोणाला माहिती आहे का? भारतीय जनता पक्षवाले असेल त्याला असणारा चॅलेंज आहे, RSS वाले असेल त्यालाही माझं चॅलेंज आहे. याच व्यासपीठावरती या. दर वर्षाला रिलायन्सला 44,000 कोटी, किती? 44,000 कोटीचा नफा होतो. आणि तो डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतोय, अरे हा नफा तू रिलायन्सला देण्यापेक्षा भारताच्या तिजोरीमध्ये टाकलास, भारताच्या तिजोरीमध्ये तू असं टाकलास तर पेट्रोल डिझेल हे भारतीय नागरिकांना तू स्वस्त देऊ शकतोस की नाही हे सांग. आता तो ट्रम्प काय चुकीचं म्हणतोय का? तो ट्रम्प चुकीचं म्हणतोय का? मग तो म्हणतो तू खाजगी माणसाला देतोयस का? मग मी त्या खाजगी माणसावरती 150 रुपयाचा 150% टॅक्स लावतो ना.
जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत, जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत, त्यांच्यावरती आम्ही असं 150% टॅक्स लावतो ना. आणि मोदी काय म्हणतोय की हा टॅक्स देशावरती लागला. आणि देशावरती कसा काय टॅक्स लागला मोदीजी, हे पहिल्यांदा सांग. व्यापारावरचा टॅक्स मोदी म्हणतोय देशाला टॅक्स लागला. आणि इथले सगळे वर्तमानपत्र बोंबलत बसलेत की देशावरती अन्याय झाला अशी असताना पण जो नफा सामान्य माणसाला गेला पाहिजे, ज्या नफ्यातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, ती सामान्य माणसाला मदत होत नाही. तर ती असताना फक्त काही व्यापाऱ्यांना होत असेल तर ते म्हणतात आम्ही कशाला नुकसान सहन करायचं, आम्ही कशाला असताना नुकसान सहन करायचं. आता मला सांगा की असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे का? आणि म्हणून आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, जे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे की ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीत, ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आज जसं आपण या ठिकाणी ठरवलं की माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही, माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही, हेच आपण आपल्या वस्तीमध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करायचं, काय करायचं, काय करायचं, काय करायचं, सांगायचं नाही, सांगायचं नाही तर बदलून घ्यायचं. काय करायचं, बदलून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं. उमेदवार येऊ न येऊ. तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्लंडमध्ये मतदान करताना पैसे घेतो मतदार म्हणून? आज तुम्ही सगळे नालायक आहात. मी तुम्हाला शिव्या घालणार आहे, सरकारला नाही घालणार. तुम्ही सगळे नालायक आहात का? तो शेतकऱ्याला किती कोटीची नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली. जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती कोटीचं अनुदान जाहीर करण्यात आलं? किती कोटीचं? किती कोटीचं? 33,000 कोटी. 33,000 कोटी. त्याच्यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये एका तरी शेतकऱ्याला मिळाले का? नाही. एकाही नाही मिळालं. का नाही मिळालं? का नाही मिळालं? त्याला सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे. काय किंमत केली आहे? की 500 रुपये महात्मा गांधीचे, एक नारंगी मोसंबीची बाटली आणि 1 किलो मटण ज्ञान मोकळा करा. ही तुमची केलेली त्यांनी किंमत. मला वाईट वाटत असेल, हा काय शिव्या घालतोय? मतं मागायला आलोय ना आम्हाला शिव्या घालतोय? आम्ही मतं मागायला आलोय बरोबर आहे, पण तुम्ही असणारं मतदान स्वतःच्या बुद्धीने करत नाही ना. तुम्ही मतदान कशाने करताय? तर महात्मा गांधीच्या नोटीकडे बघून करताय, नारंगी मोसंबीला बघून तुम्ही मतदान करताय, मटणाला बघून मतदान करताय. आणि आज तुमची आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली
तर त्यांच्या पदरामध्ये 31,000 कोटीतून एक खडकू सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आहे. आता हे 31,000 कोटी कोणाच्या खिशामध्ये जातील? नेपाळमध्ये काय घडलं? नेपाळमध्ये काय घडलं? सगळे हकलून दिले राजकारणी नेपाळमध्ये काय घडलं? सगळे प्रस्थापित राजकारणी हकलून दिले नेपाळमध्ये काय घडलं? मागितल्याचा उद्रेक झाला राजकारणी लोक बांगलादेशमध्ये काय घडलं? राजकारण्यांना हकललं आता नालायकांनो, तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का? हा, आम्ही तर घालतोय शिव्या. तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे? मला एक जण आला की साहेब ते उठाव केला तर पोलीस पकडून जाईल. म्हटलं पोलिसाला ठेवलंच तर तू लाचले ना. म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला, त्या पोरांवरती केसेस झाल्या, हे तू ऐकलंस का? तो म्हटलं नाही. बांगलादेशमध्ये उठाव झाला, तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या, हे तू ऐकलंस का? तो नाही. म्हटलं काय केसेस झाल्या नाही? का जनता ही देशाची बालक, हा देश जनतेचा आहे. जेव्हा मालकाने उठाव केला तर मालकावरती काही होणार आहे का? फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना, ती घालवा. माझ्या जातीचा माणूस आहे, ती भीती घालवा. या देशामधली परिस्थिती 2 मिनिटात सुधारते, हे लक्षात घ्या. काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही. मला पोलीसवाले म्हणतात तुम्ही चिथवणी देताय. म्हटलं पकडा. जिथं कुठं ठेवायचे तिथं ठेवा. म्हटलं महिनाभर मला आराम तर मिळेल. कार्यकर्ते इकडनं तिकडनं फिरवणार तर नाही. पण ते पोलीसवाले मला पकडायलाही तयार नाही, आतमध्ये टाकायला तयार नाही. आणि म्हणून हे 33,000 कोटी शेतकऱ्याला मिळवून द्यायचे असेल तर कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही. पोलिसाची गाडी फोडून सुद्धा चालणार नाही. का ते हुकमेचे ताबेदार आहेत. हुकूम झाला की करतील, हुकूम नाही झाला तर काय करतील? आता हुकूम कोण देतात? मंत्री आमदार पक्षाचे पदाधिकारी, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी. पण त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं की न करायचं? अर्धे कप बसलेत, पॅरालिसिस झालेला दिसतोय मला. ओबीसी नो एक लक्षात घ्या, इथं धर्म बुडणार नाही. तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही, तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही, तोपर्यंत धर्म बुडत नाही. आणि देवाला जर तुम्ही काढणार नसाल, देवाला जर तुम्ही काढणार नसाल, तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे, अरे बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग. धर्म संकटात आला नाहीये, तर ओबीसी इथे संकटात आला, हे लक्षात घ्या. धर्म हा संकटात आला नाहीये, ओबीसी हा संकटामध्ये आलेला आहे. आणि म्हणून ओबीसीने आता जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार. मी काय होणार?
हे सुद्धा त्या बैठकीतून वधून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार. आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकाल. हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती मोर्चे काढू, आम्ही कितीही भाषण करू, त्यातून वाचणार नाही हे लक्षात घ्या. आपल्यामध्ये बरीच वकील मंडळी आहेत. प्रकाश अगोदर निर्णय झाला मग कोर्ट कसं बनतंय, त्याला म्हटलं मान्य आहे ना मला की आज औरंगाबाद कोर्टामध्ये माजी न्यायाधीश मार्लापाले यांनी असा निर्णय दिला की सगळ्या कुणबी मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही, हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला, हेही बरोबर आहे. एकदा प्रश्न निकालात निघाला की तो पुन्हा उखडून काढता येत नाही कोर्टामध्ये, तो पुन्हा कोर्टामध्ये उखडून काढता येत नाही. त्याला फुल स्टॉप मिळालेला असतो, पूर्णविराम मिळालेला असतो, त्याच्यावरती न्याय निवाडा झालेला असतो. आणि मग हे विचारतात पुन्हा का, म्हटलं सत्ताधारी कोण आहे? ओबीसी इथले सत्ताधारी आहे. ओबीसीच्या मंत्री आणि आमदार खासदार यांच्यावरती कधी बोलत नाही. पण एवढंच सांगेन, यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये, यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. जेव्हा ते कठपुतलीचं बावलं नाचवतात नाही का, तशा रीतीने या ओबीसीच्या नेत्यांना नाचवल्या जातं, हे आपण असताना लक्षात घ्या. मला आव्हान आहे त्या सगळ्यांना, की त्या सगळ्यांना आव्हान करतो, आयुष्यामध्ये मंत्री झाला, आता मी नाव घेत नाही पण एक फार मोठा नेता आहे, तुम्हाला काय म्हणतोय प्रकाश, त्याला मुख्यमंत्री पद 3-4 वेळा झाले. माझं एकच इच्छा आहे, एक दिवसाचा का पंतप्रधान का होईना. मी त्याला असं म्हटलं की बा एक दिवस का, तो असं म्हणाला की पंतप्रधानाच्या यादीमध्ये माझं नाव तर येतं, तर एक दिवस असो काय 1 तासाचा असो काय. तसे या ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आणि तुमचं नाव मंत्री म्हणून येऊन गेलं, आता असता ते मोह सोडा आणि लोकांच्या प्रश्नाला लढण्यासाठी बाहेर पडा. नाही तर असे अनेक मंत्री आले आणि गेले. मी जालना जिल्ह्याचेच विचारतो, किती मंत्री झाले जालना जिल्ह्यात? ओबीसीचे नाही, इन जनरल किती झाले? 3, 4, 5 नावं माहिती आहेत का? मोजक्याच लोकांना ती नावं माहिती आहेत, उरलेल्यांची नावंही माहिती. म्हणून या असणाऱ्या ओबीसी जे मंत्री आहेत त्यांना असणारा सांगणं आहे की आपण इतिहासामध्ये ठसा उठवला, इतिहासामध्ये ठसा उठवला पाहिजे. आणि इतिहासामध्ये ठसा उठवायचा असेल तर आता असताना ही संधी आहे, ही संधी आहे. इथल्या आरक्षणवाद्यांचं नेतृत्व करण्याची संधी आहे.
आरक्षणवाद्यांचं नेतृत्व करण्याची असणारी संधी आहे. ही संधी आवडली तर पुन्हा शून्य अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या ओबीसीने माझं आव्हान आहे, मतदान करत असताना ओबीसीच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या विरोधामध्ये जो समूह आहे त्याला आपण मतदान करणार नाही, तेवढी दक्षता घ्या, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या रजा घेतो.